and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this real? तर नवीन ब्लॉग चालू झाला आहे. आता आम्ही चाललो आहे गुजरातला आणि आम्ही तेच मित्र आमचे सगळे, पण 2-3 जण नाही आहेत. त्यांचं आम्हाला वाईट नाही वाटत आहे कारण की ते नाही येते, समजलं. तर आता आमचे 2 मित्र आहे, तुम्हाला दाखवतो पुढे. संपला आता. हा माझा, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितला असेल ना, हा कोण आहे तो. तर हा आमचा पहिला मित्र आणि हा आमचा तुमचा दुसरा मित्र. तर आता आपण कुठे चाललोय? प्रश्न पडतोय, तू हे रेकॉर्ड कसं झालं? एवढा स्पेस आहे तो मोबाईल मध्ये? अरे स्पेस काय, आमच्याकडे आता क्लाउड आहे, आय क्लाउड. हा राहुल, आपल्याकडे काय आता? राहुलचं आहे ते माझं आहे, माझं आहे ते माझं आहे फक्त, समजलं. तर शटअप. तर आता आम्ही कुठं चाललोय? राहुल कुठं चाललोय? चाललोय, जे तुम्हाला कळेल. आयुष तांबऱ्याच्या घरी. बरोबर, तुझं चुकलं. आता ट्रिपला नाही झालं. ही इथं आयुषनी पार्किंग घेतली आहे 8 लाखामध्ये, पण आयुषकडे एक पण गाडी नाही आहे, स्कूटी पण नाही आहे, सायकल पण नाही आहे, पण त्यांनी इथं पार्किंग घेतली आहे. असं आम्हाला यांनी सोर्स दिला. 8 लाखाला पार्किंग घेतली, पण 1 लाखाची स्कूटी पण त्यांनी घेतली नाही आहे. असं का? तर हा प्रश्न आम्ही त्याला विचारून, तो बोलेन की तुम्ही घर घेतलं का. आता आयुषच्या घरी चाललो आहे. 1, 2 आणि हा 3रा. आम्ही चांगले दिसतोय तिकडे ना. नकुल तू हट, मी तर चांगलाच दिसतोय. कोण बोलतोय? तू आता आम्हाला कुठं घेऊन चाललाय? आता आमची ट्रिप अजून स्टार्ट नाही झाली एकदम, म्हणजे एकदम प्री ट्रिप आहे. आता ट्रिप केली बघा. ट्रिप आता उद्यापासून स्टार्ट आहे. तुम्ही बघू शकता काय. आयुष, तू आम्हाला गरीब फील करवतोयस का? ना, त्यामुळे हे लोक माझ्या घरी. ठीक आहे, पण तू आम्हाला गरीब फील का करवतोय? गरीब कुठे फील करतो? मग दे आम्हाला एक रूम. हे आयुषचं टॅरेस आहे. आता हे तुम्हाला हे वाटत असेल की इथं स्टार आहेत. हे स्टार नाही आहेत, हे प्लेन येत आहेत इथून. प्लेन येत आहे. आयुष, मस्त व्ह्यू आहे रे तुझं. रोज आम्हाला ट्रेनचं असतं की ट्रेनचा आवाज येतोय, ट्रेनचा आवाज येतो. तुझं तर वेगळंच आहे रे. प्लेनचा आवाज येतोय रे. झोप नाही येते, प्लेनचा आवाज येतोय. एक गोष्ट सांगायला आवडेल, मला खूप लकी फील होते की आम्ही इथं आलो, रात्री आलो, म्हणजे पूर्ण दिवस राहणे लागेल. 2 तासामध्ये खूप गरीब फील होणार आहे मला. बरं झालं उद्या सकाळी उठून जातोय. आयुष आम्हाला पार्टी देतोय. आयुष आम्हाला छोटी पार्टी देतोय पावभाजीची, आणि मोठी पार्टी कधी देणार? जी आहे ती हीच सगळी. नाही, ही नाही. ही पावभाजीची कोण पार्टी देतं का? मोठी पावभाजी पाहिजे. मोठी पार्टी पाहिजे आम्हाला. मोठी पार्टी आता वास्तुशांतीला जेवण ठेवून तेव्हा या. ती थोडी ना पार्टी झाली, तीच असते पार्टी. बोलून लुटायला मला तू. अरे पावभाजीमध्येच लुटला. आमच्या इथे 2-3-4 पावभाजी खाऊन जा एक साथ. आम्ही 3 जणांमध्ये 2 पावभाजी खातोय फक्त. ती एक त्या इथे जो रेट आहे तो 1 पावभाजी येते ना. दाखवलंच ना आम्ही गरीब. दाखवलं ना. करलीस ना छोटी बात वापस. वही हर टाइम. तुला लाज वाटते का? कसली? लोकांकडे का बघतोयस तू? कुठे बघ, कोण आहेत नाही. मग तिकडे कोणाला बघत होतास? एकदम काय कॉन्स्टंट कॅमेरामध्येच बघत बस. हो, तू माहिती ना कोण आहे? कोण? विसरलास? हा, आठव, लवकर आठव. कंटेंट क्रिएटर, कंटेंट देणार आहे ना जास्त. कंटेंट किंग बोललेलं असतं स्वतःला. विसरलास? बरोबर. आता आपण 1.5 वर्ष गेलो नाही ना कुठे ट्रिप मध्ये, म्हणून. 1.5 वर्ष नाही, तू विसरला कारण की तू ब्लॉग डबल बघितलाच नाही. तू बघितलं नाही माझा ब्लॉग? कोणता? उदयपूर आणि हंपी वाले तर अजून पण बघत असतो. आता तुझ्या पाठवून एक प्लेन जाणार. आता व्ह्यू मस्त येणार बघा. अरे काय मस्त व्ह्यू आला. कोण मुलगी असेल, तुम्ही मागच्या वेळी बोललेलं ना सिंगल आहे, आता तुम्ही
विचार करू शकता, घाटकोपरमध्ये राहतो. ते पण तुम्ही सरजी लॉन्ड्री. हॅलो बोल. घरीचा घरी. पेमेंट करू. पेमेंट करायचे. पेमेंट करायचे. हे घे फोन, व्हिडिओ बंद करतो. आम्हाला एक छोटीशी पार्टी. थँक्यू आयुष. छोटे आहे काय? बिल दाखव काय? आता आमच्या इथं स्वस्त आहे, इथं महागे आता त्याच्यात आमची काय गलती. थँक्यू आयुष. आयुष थँक्यू. यात पाव टाकू. आयुष थँक्यू. ते नोटिफिकेशन येईल बस. स्प्लिट हॅज बीन ॲडेड एक्सपेन्स. म्हणून मी गुगल आणि पेटीएम उडून टाकले. पण हे काचेचं का नाही? एवढं आम्ही नाही रे. कप तर टी व्ही इथून चालू, इथून बंदच होत नाही बघा इथं. तर आमची ट्रिप चालू झाली. आता आम्ही चाललो आहे सकाळी उठून गुजरातला. आणि आम्ही आज नव्हतं करायचं ना कुठं जायचं ते. सॉरी आम्ही तुम्ही ओळखा आम्ही कुठं चाललो आहे आता. आता आम्ही गुजरात सॉरी आता आम्ही आयुषकडून निघालो आहे. टायटलच टाकशील ही गुजरात. तर आता आम्ही चाललो आहे. तुला असं वाटतं की तुझी लाखो करोडची ऑडियन्स आहे, तरसते की योगेश कुठे चालला असेल हे गेस करायला. तो खाली कमेंटमध्ये 1000 रुपये टाकतील. योगेश भाई बताओ आप वियतनाम जा रहे हो, आप थाईलैंड जा रहे हो, आप कहाँ जा रहे हो. हां ऑडियन्स, माझे ऑडियन्स आता कमेंट कर. किती लोक येऊन माझे ऑडियन्स कमेंट करा, याला दाखवा आता आपले किती हजार, 1 लाख करोड किती आहे. येस, तुझे 6 ऑडियन्स खाली कमेंट करतील. आधी पण बघतील की नाही माहित नाही, कारण ते व्लॉग असणार आहेत. आधी सगळे युट्यूबरचे मजाक उडवायचे. हां आता योगेशचा पडतो रे सध्या. पण ते योगेश पण एक मोठा होणार एक दिवस. माझ्याबद्दल बोलताय. पण आता आपण सगळे मोठे आले, तू नाही होणार. फ्लाईटने चाललोय ना. हां काय बोलला? आपण फ्लाईटने सगळे मोठे झाले, तू नाही होणार. बघितलं असे पाठी खेचणारे असतात. तू घाण फेस्ट. बघितलं तुम्ही सपोर्ट करा. असे मराठी माणूस बना, असे मराठी माणूस बना. त्याच्यासारखे नका बनू. माझ्यासारखे नका बनवू. माझ्यासारखे 2 लाखाचं नुकसान होऊ शकतं. चला आता आम्ही चाललो. आणि हा डिस्टर्बन्स मध्ये उतरूया. बँगर ब्रिज 6 नंबर. आम्हाला आता 3 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं तिकडे. पण हा रस्ता तुम्ही बघू शकतात, इकडून पण जागा आणि इथून पण एवढं लांब जायचं. तिकडं जायचं कसं इकडं? आम्ही वरतून चढून आलोय एवढ्या लांब. नकुल गेलाय शोधात. तुला कुठं पोचलं राहुल? बँड्रा टर्मिनसला पोचलोय आम्ही. बँड्रा, वांद्रा आणि येस. आता आमच्यासोबत आहे आयुष आणि नकुल, गजानन चव्हाण. आयुषला काय बोलायचं या ट्रिपबद्दल? तुझे मित्र नाही आले, तुला कसं वाटतंय? 2-3 मित्र नाही आले तुझे? 3 आले तर चल 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 चल. तुला काय बोलायचं? नको आपल्याला फोटो काढायचा आहे ना, सांगू. अरे जाऊ दे. पण एक जाऊ दे, मी नंतर सांगतो. तर आता 11 वाजले, सकाळ झाली आणि आता आम्ही झोपेतून उठलो. अजून उठलो नाही, थोडीशी आहेत झोप. तर आज पूर्ण दिवस गाडीत असू. रात्री 9-10 वाजता आम्ही पोचू. आता तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो. तर व्ह्यू बघू शकता तुम्ही. पण हे काचेचे बाहेर डस्ट आहे, भरपूर दिसत असेल. तर आता आयुष एक मेसेज टाकणार आहे आणि मग रेल्वेचे येऊन कामगार ही बाहेरून पुसून काढतील सगळं, है ना आयुष? आता हे बघू. आयुष कॉन्फिडन्सनी मला बोलला की थांब मी करतो, दाखवतो तुला. आता बाहेरचं आता आपण बघू. आयुषनी आता रेल्वे प्रेसिडेंटशी बोलून झालं आयुषचं. आयुषचं आता रेल्वे प्रेसिडेंट सोबत बोलून झालं. ते बोलले की हा आता आम्ही लगेच साफ करून लगेच. आता तो वरतून येणार आहे आता, गाडीच्या वरतून. आणि वडापाव कसा आहे आयुष? वडापाव कसा आहे?
आयुषचा चलवा, क्लीन करना सर अंदर बाहर से तो ऑक्सीजन आएगा आयुषचा तभी तो चलवा. बात होगा, आयुष आयुष अंदर का सर. हाँ आयुष ठीक है सर. किसवर ठीक है. जलवा कर. बाहर से ज्यादा आएगा तो खाना मारना पड़ेगा. बाहर से अभी कैसे करोगे पर अरे विंडो क्या सारे एक ही का है, चलने के बाद में सही है. वहाँ जाता है वो खाता तब जाकर सही. नहीं देखिए सर, अभी देखिए मार दिए क्लीन हुआ नहीं हुआ. पानी मारेगा बाहर से तभी होगा. ये देखो हमारे साथ क्या कर रहे हैं. भैया वो 4 नंबर पे बोला याच्या इतना काम किससे आ गया. तो आपल्याला फटाफट इन सब का रीजन है बस होता होगा आयुष काश होते. हा ना, इकडची काच पुसली तिकडची. नाही पण त्याला सांगितलं पाहिजे मेन बाहेरून साफ कर हे तो कुछ साफ ही नहीं. डबल और एक कॉल है. अरे क्या सर, आपको मेरा जॉब ही खाना है तो डायरेक्ट बोलो. ये लो बॉटल जाओ. आर्टिस्ट ए माझा फोन आणला काय. ट्रेन राजकोटला थांबले आणि आयुषने चाय पिला आणि पुढपर्यंत आल्यानंतरी पैसेच पे नाही केले त्याच्याकडे. आणि इथं आता ऍक्टिंग करतो की जाऊन करू नये. किती नीच सीन रे. बघ ना, हसतो पण आहे. 12 घंटा हो गया ट्रैवल कर रहे, एक बार भी हमें जो पानी वाला है वो रेल नील वाला पानी ऑफर नहीं कर रहा है. ये सब बाहर के लोकल पानी बेच रहे हैं और उनको बोल रहे हैं कि 15 रुपये का बॉटल है तो वो 20-20 में बेच रहे हैं सब बॉटल. काय बोलू चाचाची स्टोरी सांग, काय झाली. चाचाची अशी काही स्टोरी नाही आहे. चाचा कोण आहे पहिले ते था. आम्ही बँड्रावरनं ट्रेन पकडली हां. आणि आम्ही कुठपर्यंत आलेलो, सुरत किंवा वडोदरा सोडलं होतं तेव्हा आम्ही असं काच बघितलं, म्हणजे तोपर्यंत एवढं लक्ष गेलं नव्हतं. तर मग काच बघितली असं वाटलं की खूप क्लीन नाही काच, म्हणजे आता पण नाही ती, पण क्लीन वाटत नव्हती तेव्हा एकदमच. म्हणजे आम्हाला व्हिडिओ वगैरे काढायचे होते सनसेटचे, असे संध्याकाळी व्ह्यूचे व्हिडिओ काढायचे होते. पटापट बोल ना. काच अशी चांगली वाटत नव्हती. मग तोपर्यंत आम्हाला कोण असं दिसला नव्हता. तर आम्ही काय केलं, डायरेक्ट रेलमध्येचा एक ॲप आहे त्याच्यावरती कंप्लेंट केली. तर मग ती कंप्लेंट केल्यावरती त्यांचा एक फोन आला, येतील करून आता. मग तेव्हा एक महान पुरुष प्रकट झाले, तेच आपले चाचा. मग ते चाचा पहिल्यांदा दिसले आम्हाला त्या ट्रेनमध्ये 5-6 तासाच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत दिसले नव्हते. आणि आल्यावर एकदम क्लेम करत होते, अरे तुमने ऐसा डायरेक्ट क्यों कॉल हायर मैनेजमेंट में गए, तुम मुझे पहले कॉल कर, मैं इधर ही तो रहता घूमते फिरते. मग अशी ॲक्च्युली स्टोरी आहे ती चाचाची. पुढे काय झालं ते पण त्याच्यानंतर तू कामच करत बसला. जेव्हापासून आम्ही सांगितलं तेव्हापासून त्याला सगळे कंप्लेंटच टाकतात. सगळे कंप्लेंट टाकताय. तो बिचारा देहरादूनवरनं आला, इथे नाही ओखावरनं तो इथे आला होता बँड्राला नाईट करून पूर्ण. त्याला वाटलं आता सकाळी मी झोपेन मस्त ट्रेनमध्ये, पण तो त्याला सारखी 17 नंबर सीट करणं कंप्लेंट येतो. 17 नंबर म्हणजे आमची सीट. जाऊ दे. तर तो आम्हाला मनात एवढे शिव्या घालत असेल, तो असेल मेरे आखे करियर में इतना कंप्लेंट नहीं आया जितना ये एक जर्नी में मेरे को कंप्लेंट आया इतना. मैं बाहर जाके कांच साफ कर रहा हूँ, मैं चलती ट्रेन में कांच साफ कर रहा हूँ. कंप्लेंटवर कंप्लेंट टाकताय. कंप्लेंट आला आणि समोर माणसं बसलेली, एक माणूस बसलेला, त्यांनी आमची काच साफ केली. मला इधर का भी साफ करो. हा माणसाला बोला मेरे फॅमिली बेटे उधर का भी साफ करो. स्टेशन आलं, काशाने बॉटल घेतली, इथून सुरू केलं, पाणी टाकलं, साफ केलं. हे 2 मिनिटं थांबला तो आणि पूर्ण साफ केलं. त्याचा डबल आला मग 3-4 तासांनी. मग पूर्ण झाडू मारला त्याने, ऍक्टिंग केली झाडू मारायची. मी जाग येऊन बसला आणि मग टॉन्ट मारत होता. काय बोलला रे तो. तो इतना काम किया, इतना साफ सफाई किया, कोई भी मेरे को टिप नहीं दे रहा है. मुझे टिप नहीं, गिफ्ट नहीं दे रहा है मुझे कोई भी. एक चाय भी नहीं दिया कोई मुझे. मेरे को चाय पिला, डेट पे लेके जाऊ. मेरे को चाय पिला. तो जेव्हा ना बाहेर साफ करत होता ना तेव्हा आयुष केला त्याला मिठी मारायला की बोलतो अंकल आप बहुत चाचा बहुत काम करते हो. चाचा बोलतो मैं कुछ काम नहीं करता. मेरे सीनियर मेरी मानते मेरे को भेजते हर बार. सब मेरी कंप्लेंट करते. त्याला आम्ही टिप दिली. आपण 10 रुपये टिप दिली. 10 रुपये टिप दिली. बरं का. मग त्याला गिफ्ट दिलं. गिफ्ट तो बोलतो टिप नका बोलू, गिफ्ट बोला की. मग तो चहा पियत होता. मग त्या 10 रुपयाची त्या चहा पियत होता. आम्ही लगेच बोललो चहा पिऊन झाला ना, आता चल लगेच परत.
चलो काम करो त्याच्यासाठी आम्ही एक गाणं काढले काय बोल आता तो 2-3-4 तास झाले पण आता तो दिसलाच नाही आता तो कुठेतरी आता आम्हाला आम्हाला- शिव्या घालत बसले असते नाही आता मुद्दाम इथे येत आता नाही. आम्ही त्याला एक कॉल आपण करणार आलो काही ना काहीतरी काम सांगू. आता आमचा विचार की आम्ही 11 पर्यंत द्वारकाला पोहोचतो तर एखादी कंप्लेंट अजून ट्रेन लेट कैसे हो गया अब चलो गाडी आली 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 गाणं ते गाणं बोल ना आली आली बोल त्या चाचाच्या सिच्युएशनवर बेसवर आम्ही कसं गाणं हे केलं ॲडजस्ट केलं ते असं आहे की आरे 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 मेरी कंप्लेंट आरे आणि त्याच्यापुढे जारी 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 मेरी नोकरी जारी धुरंधर नाही दलिंदर चला आता ठेवतो मी. आम्ही आता चाचाला शोधायला चाललोय चाचाला शोधायला चाललोय एक आयडी कार्डचं हे पडलंय हे काय आहे? एक आयडी कार्ड पडले चाचा दिसत नाही. चाचा गेला की काय नाही त्या डोअर जवळ एक आयडी पडला असं अरे बाय बाय चाचा चला आता खाली बघायला लागेल. तर आम्ही चाललोय पुढे शोधायला चाचाला चाचाला शोधायला चाललोय चाचाची मिसिंग कंप्लेंट करतो अरे मेरी मिसिंग कंप्लेंट भी कर दी मला आता चाचा नाही भेटलाय आम्हाला भीती वाटते आता मला भीती वाटते चाचा गायब झाला तो एक आयडी कार्ड भेटला ID कार्डचं स्टॅम्प आयडी पडलं. कार्ड भेटले आम्हाला आता काय माहित त्याला एकच नंबर माहिती फक्त 17 ते नंबर राजन उद्याला नाही भेटला यार. 17 नंबर जसे पण होते आमची कामं ऐकायची चाचा नाही बचा ओमकार चाचा ने जितना करियर में काम नहीं किया रहेगा उतना आज कर दिया चाचा आप अच्छे थे नाही त्यांनी चाचा you will be missed. एकदम महत्वाचं काम चाललंय चाचा missed you. पण त्याला ओपन करून त्यांनी घेतलं. राहुल ट्रेन मधली स्पेशल थाळी खातोय आता नाही तो ट्रेन मधली नाही खात तो स्टेशनवरची स्पेशल हा स्टेशनवरची स्पेशल थाळी खातोय ही पॅक करून आलेली आहे त्यातनं त्याला बोलला की तू खा नीचे से चेक कर तिकडे आहे ना पनीर आहे ना मस्त आहे. आता राहुल याची टेस्ट तुम्हाला सांगेन थोड्या मला वेळात पण भीती वाटते रे धाडकन ताट आलाय राहुलचं चालू कर काय झालं ताट नाही आवडले चाचा बरोबर नाही ते. मज्जा घेतो तो, मज्जा पनीरची भाजी तर आहे ना चांगली काहीच नाही सिरियसली पण मज्जा घेतो तो. या जेवणावर बघ ना. मला मागे बघायचं नाही. एवढं serious बोलतो, मजा घेत असतो, दे. खूप serious बोलतो. आग मला माहिती चाचाच्या ह्याच्यात याच मध्ये चाचाच्या नावावर हे जेवण सोडलं मग कोणी सगळं- काचा आप बहुत मेहनत करते ये लेके जाओ नाही, तुला सगळे उद्या पण तुला विचारतो. फाइनली हमको चाचा मिल गए इसको साफ रखने का कोई भी बोलते हैं मैं खेलता हूँ बस कहीं भी इसको कुछ नहीं रखना। चाची बोलते पहले खेलेंगे बर नहीं नहीं चाची पहले के लिए दिल से थोड़ा सा धड़क धड़क होता है ना हाँ। इनकी गोटी नहीं मारनी चाची की गोटी नहीं मारनी मैं मारता गया जो सामने आया मारता गया हक मार दिया हाँ? मैं। आप गायब भी हो गए कब से ढूंढने गए, ये दोनों इधर गए, ये दोनों उधर गए. उनका मर्जी से करम तो हक ही अपने हाथ चलता है। में तू हाथों से खेल रहा है हाँ वो नहीं खिला रहा है उन्हीं तू क्या खेल मर्जी रहा से है। खेल रहा हूँ वो नहीं खेल रहा करम प्रधान है, मैं जो इसके करता अंदर हूँ करम- उन्हीं का आदेश से करता हूँ यार क्या बात है अब आप ट्रेन के नीचे आओगे बताओ उनका आदेश थोड़ी है अब आप जबरदस्ती से जाओगे तो मरोगे या क्या है? बेमौत मरोगे मोती और नींद में जाओगे मेरे को तैरना आता है ट्रेन के नीचे क्या बात है चाची के साथ मन में लड्डू इनके फूट रहा है भगवान के नाम पे तो डाल रहे भगवान बोले खेलने के लिए तो खेलने जा रहे करके उनका मर्जी से ही हम लोग जो भी आपका मर्जी नहीं था चल रहा है, आपका बोल मर्जी रहा था कि है। नहीं आपका मर्जी था कि नहीं ये करम मेरा प्रधान मर्जी क्यों नहीं था बताया ये मेरा बता मर्जी नहीं था भगवान की मर्जी तो था ये बता ये करम प्रधान क्यों बताया है इंसान को इधर भेजा क्यों है ये बता हाँ भेजा क्यों है क्या क्या करने के लिए अच्छे काम तो कर रहे थे तो आप लूडो ये खेल रहे लूडो थे। खेलना अच्छा कर्म है और क्या? अरे टाइम पास, यार वाह यार बैठे थोड़ी बैठे बात बोर- मतलब बैठे दोनों बैठे लड्डुओं बोर को हो हाथ रहे में थे। ले रहा है ये भी बोल रहा है कि भगवान बराबर है, बराबर खिला रहा है बैठे बैठे बोर हम भी हो रहे हैं आप भी हो रहे हैं तो आप हमें हमें बोलते ना इंस्टॉल करें लूडो तो देखो ना चार डब्बे
400 लोग बैठे, आपको लूडो उनके साथ ही खेलना है? हमको नहीं पूछा कि आपको बोर नहीं हो रहा है क्या? हमको तो दो ये तो बताओ यार, ये दो भाईजान तो इधर गए, दो भाईजान इधर गए. आपको आम्ही पोहोचलोय आता द्वारकेला, चाललोय आता, जस्ट उतरलो द्वारकेला आणि बाहेरचा व्ह्यू किंवा बॅक व्ह्यू बॅक कॅमेराने दाखवतो आपण. द्वारका द्वारका द्वारका. तर आम्ही आता रिक्षा रेंट केली आहे, बघू शकतात मी, राहुल. बघू शकतो त्यांना नकुल. दिसतच नाही. सगळी फ्लॅशलाईट तुझ्यावर आहे. हां बघा, मला वाटलं तुम्हाला बोललात बघा. तुला वाटलं तुम्ही तुला काय हां, बोलतो? मी तर दिसेन तुम्हाला कारण की मी गोरा तेवढाच आहे आणि राहुल पण दिसेन थोडाफार कारण की आपण तेवढाच गोरा आहे. काय बोलायचं राहुल तुला? नाही काय नाही, मला आता मला जेवायचं बोलायचं शेगाव, आमचं शेगाव जास्त डेव्हलप आहे. माझं गाव शेगाव ते जास्त डेव्हलप आहे. द्वारका आहे पण तिथे अजून एवढं काही झालं नाही आहे. बघू आता पैसे. बापरे, म्हणजे तू इनडायरेक्ट यांना बोलतोस. हो, मला असं म्हणायचं की अजून आता 4 धाम आहे ना हे, म्हणजे आय एक्सपेक्ट. बघू आता. ठीक आहे चालेल, नंतर भेट. ये बंदा बहुत मेहनत कर रहा है. आता आम्ही पोहोचलोय द्वारकाला. आयुष आयुष हाय कर. आयुष आयुष हाय कर ना. आयुष हाय कर. हमको पूरा द्वारका लोकल नागेश्वर काम कर. पूरा उधर हाय करतोय. हो जाएगा. आता आम्ही जेवायला बसलोय खूप रिक्वेस्ट करून आणि मस्त आहे. 150 रुपयेमध्ये अनलिमिटेड. तर आम्ही आता पोचलोय द्वारकेला. जेवलो, 150 रुपयाची थाळी होती, मस्त अनलिमिटेड खाल्लं. आणि हे आमचं हॉटेल आहे आणि पाठी आहे समुद्र आणि इथं आहे मंदिर, सॉरी गोमती नदी. इथं आहे मंदिर आणि हे दोघांनी केलं आहे, आयुष आणि राहुलनी बुकिंग. इथं मस्त असे काम सगळे तुम्हाला माहिती आहे, राहुल आणि हेच करतो. मी असे काही कामं करत नाही. माझं काम आहे फक्त एंटरटेनमेंट करायचं. आम्ही तुम्हाला एंटरटेनमेंट देत राहणार. एंटरटेनमेंट. हां